राज्य पक्ष देत आहे याचं कारण काय? गजानन भाऊ विचारलं आमदार साहेब, त्यांनी साहेब असं उत्तर दिलं की उद्धव साहेबांचा कार्यकाळ, मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यासाठी त्यांनी केलेलं काम आणि कोरोना काळात केलेलं काम हे अप्रतिम काम आहे आणि साहेबांचा विश्वास ठेवून मी त्यांना विचारलं की तुम्ही कसं काय इकडे म्हणजे साहेबांकडे येण्याचं आमच्याकडे काय, आमच्याकडे आज सत्ता नाही, आमच्याकडे आमदार नाही, पण त्यांनी सांगितलं की साहेबांनी केलेलं काम, साहेबांचे विचार, साहेबांचा स्वभाव आणि शेतकऱ्याप्रतीची असलेली आत्मीयता आणि मी शेतकऱ्यासाठीच काम करतो म्हणून माझी पूर्ण संघटना शिवसेनेमध्ये सामील करून विलीन करून मी शिवसेनेमध्ये काम करणार आणि येणाऱ्या काळात तुम्ही माझं काम पाहून भविष्यात मला कोणतं एखादं पद द्या, नाही तर आज मला काहीही नको सावंत साहेब, असं त्यांनी त्या दिवशी स्पष्ट सांगितलं. आणि मला त्या दिवशी त्यांचा खरंच साहेब अभिमान वाटला आपल्या नेतृत्वामध्ये. साहेब मला असं वाटतं की 2008 की 2009 मध्ये देता की आता आपण खूप मोठा एक शेतकऱ्याचा मेळावा घेऊन तिथं साहेबांच्या उपस्थितीमध्ये शेगावला एक मोठा आंदोलन हे झालं होतं, सभा झाली होती आपली कापूस दिंडीच्या समारोपाची, आणि त्या शेगावमध्ये हे काम करतात आणि त्या शेगावमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला येणाऱ्या काळात खामगाव विधानसभेसाठी बळकटीकरण मिळेल. इथं वसंतराव भोसले, गजानन भाऊ वाघ, श्रीरामभाऊ खिल्लार, जिल्हा परिषद सदस्य शेळकेताई आणि ही सगळी मंडळी जिल्ह्यात आम्हाला एक ताकद मिळाली आणि सगळे लोक आमचे एका जीवाने आपल्यावर विश्वास ठेवून आज येऊन राहिले. आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो साहेब आणखी आम्हाला 15 दिवसाची तारीख पाहिजे, वेळ पाहिजे, पुन्हा 100 सव्वाशे लोक येतात आणि यामध्ये साहेब काही ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, काही 1-2 पंचायत समिती सदस्य, अशा विविध पदावर काम केलेले लोक आहेत, विविध सोसायटीचे अध्यक्ष. मी आज सर्वांचं या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपलं शिवसेना परिवारामध्ये मनापासून या ठिकाणी आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. साहेब हेच तुम्ही बाकी नका उठू, बाकी नका उठू. मोबाईल खाली या मित्रांनो बसायला लावलाय सगळ्यांना. आज आपण इकडे बसतील आणि तुमचं फोटो 5-10 वर्षापासून जी मेहनत घेतली, आज ती मेहनत आपली, मी असं समजतो की आज ती मेहनत फळाला आहे. मला साहेबांना आज एवढंच सांगायचं आहे की काही नाही माझे मागणे तुझला, हेवी चरणाला जन्म. मी एवढ्या लोकांसमोर कॅमेरा समोर आज सांगतो, आज मन भरून आलं. मी 2 वेळ मातोश्रीच्या गेटहून वापस गेलो. मातोश्री माझ्या हृदयातलं एक स्थान आहे की कशी आहे मातोश्री. माझ्या बाळासाहेबांना, माझ्या उद्धव साहेबांचं घर पसरलं. मी वापस गेलो, पण आज त्या माझ्या दैवाच्या समोर मला बसण्याचा योग आला. याच्यापेक्षा दुसरं माझं कोणतंच पुण्य नाही. म्हणून मी उद्धव साहेबांना आज एवढंच सांगू इच्छितो की साहेब, मी एक अल्पसंख्याक माणूस आहे. मी मीडियाच्या समोर तुम्हाला साक्ष ठेवून सांगतो की मी जीवनात कधीही आमदारकी किंवा मंत्रीपद मागणार नाही, कधीही नाही. तुम्ही जे पक्षात मला जबाबदारी द्या ते मी निष्ठेनं पार पाडीन आणि कुठंच तुम्हाला मला बोट दाखवायला जागा फक्त मला एकच मागणी साहेबांना आहे की मला पक्षात काम करण्यासाठी एखादं पद मिळावं आणि मी तुम्हाला पक्ष जे जबाबदारी देसाल ते 1 नंबरवर आणून दाखवेल, अन्यथा तुम्हाला माझं तोंडही दाखवणार. आज साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो. माझी जी शेतकरी संघटना आहे ती आज मी शिवसेनेमध्ये विलीन करत आहे आणि इथून पुढे आता आपण जीवनाचा शेवटचा श्वास आणि रक्ताचा शरीरातला शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्याला शिवसेनेसाठी जगायचं आहे, शेतकऱ्यांसाठी जगायचं आहे, उद्धव साहेबांसाठी जगायचं आहे. मित्र लक्षात ठेवा, परिस तो परिस असतो आणि लोखंड ते लोखंडच असतो. म्हणून आपल्याला परिसासोबत राहायचं आहे. मग एवढंच आज बोलतो आणि मी थांबतो. जय महाराज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट.
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.